नवी मुंबई के एरोली सेक्टर 20 की एक रिहायशी सोसाइटी में गुरुवार तड़के बड़ा हादसा होते होते टल गया। सोसाइटी की सुरक्षा दीवार अचानक गिर गई और पास खड़ी 5 बाइक सीधे गहरे खड्डे में समा गई। यह पूरी घटना सोसाइटी में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। हादसा तड़के करीब 4 बजे हुआ, जब सोसाइटी की सुरक्षा दीवार अचानक भर कर ढह गई। दीवार गिरने से पास खड़ी 5 दोपहिया वाहन खड्डे में जा गिरे। सौभाग्य से हादसे के वक्त वहां कोई मौजूद नहीं था, जिससे कोई जनहानि नहीं हुई। प्राथमिक जांच में सामने आया है कि सोसाइटी के बगल में चल रहे निर्माण कार्य की खुदाई के चलते यह दीवार कमजोर हुई और गिर गई। घटना के बाद सोसाइटी के रहवासियों में डर का माहौल है। इस हादसे को लेकर नवी मुंबई महानगर पालिका ने तुरंत बिल्डर पर कार्रवाई की है और उसे नोटिस जारी किया गया है। फिलहाल सोसाइटी के लोग प्रशासन से जल्द ठोस कदम उठाने की मांग कर रहे हैं, ताकि ऐसे हादसे दोबारा न हो और रहवासियों की सुरक्षा बनी रहे। आज सकाळी 6 वाजता विजन बिल्डर्स मार्फत जे कन्स्ट्रक्शन चालू होतं प्लॉट नंबर 54 सेक्टर 20 ऐरोली येथे खोदकाम करत असताना जी शेजारची वॉल कंपाऊंड होती ती पावसामुळे खचली आणि त्याच्यासोबतच 5-6 गाड्या त्या खाली गेल्या जमिनीमध्ये। सर काय कारवाई वगैरे काय गुन्हा दाखल वगैरे काय करण्यात आला आहे? गुन्हा दाखल सध्या तर नाही केला, परंतु आपण त्यांना एक शो कॉज नोटीस दिलेली आहे आणि आपण आपला अहवाल आयुक्तांना आणि टाउन प्लॅनिंग विभागाला पाठवलेला आहे। सध्या सर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सोसायटीला तर सांगितलं समजून, पण बिल्डरांना पहिले समजावून सांगावं लागतं त्यापेक्षा त्यांनी काम करताना कशी काळजी घ्यायला पाहिजे सुरक्षिततेची ते त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं आणि त्यांचा रिपोर्ट मागितला ते काय काय काळजी घेणार आहेत इथून पुढे। अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून काय उपाय? अशा घटना पुढे घडू नये म्हणून सर्व बिल्डर्सना आम्ही आवाहन करू की कोणत्या प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे कारवाई करता म्हणजे खोदकाम करताना, जेणेकरून या दुर्दैवी घटना परत घडणार नाही। सर जेव्हा 4 गाड्या त्या ढिगाऱ्याखाली आलेल्या आहेत, त्यांचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, ते नुकसान भरपाई देखील तेथील नागरिक मागत आहे। हो, तशी मागणी आली आहे, ते संबंधित बिल्डरला सांगू